बीड लोकसभा मतदारसंघामध्ये टोटल 2355 मतदान केंद्र आहेत। या सर्व मतदान केंद्राच्या जे काही पोलिंग पार्टी मतदान कर्मचारी ज्या ठिकाणी काम करणार त्यांच्या डिस्पॅचच्या अंतिम टप्प्यात आहे। सगळे जणांनी आपापलं साहित्यसुद्धा घेतलेले आहेत। ते आता थोड्या वेळाने अर्धा एक तासामध्ये ते त्यांच्या पोलिंग बूथला जाण्यासाठी रवाना होतील। तसं ट्रान्सपोर्टचे अरेंजमेंटसुद्धा सगळ्यांना करण्यात आलेली आहे। सगळी सुविधा आता केलेलं आहे। बूथवर सगळ्या सुविधा जे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिलेलं आहे त्याप्रमाणे तयारी केलेलं आहे। शेडची व्यवस्थासुद्धा केलेलं आहे। मतदारांसाठी पिण्याचे पाणी तसेच प्रत्येक मतदान केंद्राचे जे काही लोकेशन आहे 1479 लोकेशन्स आहेत। त्या ठिकाणी जे एक्स्ट्रा क्लासरूम्स आहेत तेही उघडण्याचे निर्देश दिलेले आहे। मग तिथे मतदार बसू शकतात पण म्हणजे उन्हामध्ये उभं राहायची गरज नाही। त्या ठिकाणी बेंचेसची व्यवस्था बसण्यासाठी केलेलं आहे। एक एक्स्ट्रा क्लासरूममध्ये पाळणाघर हिरकणी कक्ष या पद्धतीचे अरेंजमेंटसुद्धा सर्व ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे जे कोणी महिला ज्यांच्या लहान बाळ असतील एक मनात एक हे असो की लहान बाळ घेऊन कसं जायचं म्हणून, परंतु कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही। तसेच त्या ठिकाणी पाळणाघरामध्ये अंगणवाडी सेविकासुद्धा उद्या तिथं थांबणार आहेत आणि आरोग्य विभागामार्फत आशा वर्कर प्रत्येक ठिकाणीसुद्धा ठेवलेलं आहे। आशा वर्करच्या माध्यमातून एक मेडिकल किट तसेच ORS त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। म्हणजे मतदारांसाठी सगळे सोयीसुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सज्ज केलेलं आहे। या पद्धतीची तयारी ठेवलेलं आहे। सिक्युरिटी पर्सनल मतदान प्रत्येक बूथवर एक सिक्युरिटी पर्सनल असणार आहेत। कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडता कामा नये या पद्धतीची सर्व काळजीसुद्धा घेण्यात आलेलं आहे। जिल्ह्यात एकूण किती संवेदनशील केंद्र आहेत, कशी विशेष काळजी घेतली गेली? जिल्ह्यामध्ये संवेदनशील टोटल 17 मतदान केंद्र आहेत। ज्या संवेदनशील मतदान केंद्र आहेत तिथं वेबकास्टिंगची सुविधा केलेलं आहे आणि तसेच तिथं सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसचे सुद्धा सिक्युरिटी त्या ठिकाणी असणार आहे। CCTVच्या संदर्भात देखील लावले गेले आणि त्यावरून उमेदवारांनी आरोप केला होता की इतर ठिकाणी लावले गेले नाही तर एका ठिकाणी लावले गेले असा प्रशासनावरती काही सिलेक्टिव्ह मतदारसंघामध्ये लावलेत असं। बीड जिल्ह्यामध्ये टोटल 2355 मतदान केंद्र आहेत। वेबकास्टिंगचे जे काही भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत 50% पोलिंग बूथ आपल्याला कव्हर करायचं आहे। 50% पोलिंग बूथसुद्धा आपण प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथलं जे काही टोटल पोलिंग बूथ आहे त्याच्या 50% पोलिंग बूथवर CCTV वेबकास्टिंगची सुविधा देण्यात आलेली आहे। अशी पथकं किती केली? जास्त उष्णतामुळे VVPATचे रिप्लेसमेंट जनरली असतो आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये सेक्टर ऑफिसर्स केलेले आहेत। 255 सेक्टर ऑफिसर्स आहेत। त्या प्रत्येक सेक्टर ऑफिसर्सकडे 6, 7 किंवा 8 पोलिंग बूथ असं अलॉटमेंट केलेलं आहे। त्या सेक्टर ऑफिसर्सकडे रिझर्व्ह मशीन्स असणार आहेत। जेव्हा VVPAT किंवा EVMमध्ये रिप्लेसमेंटची वेळ आली तर लगेच तातडीने सेक्टर ऑफिसर जाऊन तिथं रिप्लेसमेंट करतात। EVMमध्ये मागच्या काही निवडणुकीमध्ये एक आढळलं होतं की फेविक्विक टाकण्यात आलं होतं। असे जे समाजकंटक असतील किंवा निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न करत असतील अशांना काय आव्हान असेल आणि इशारा काय असेल? सिक्युरिटी पर्सनल्सना जेव्हा आता डिस्पॅचच्या वेळीसुद्धा आणि इव्हन आम्ही वेळोवेळी पोलीस विभाग आणि सोबत आपण एक व्हिडिओ कॉन्फरन्स पण करून जे काही पोलिंग बूथवर सिक्युरिटी पर्सनल्स आहेत त्यांना स्ट्रिक्टली इव्हन आता डिस्पॅचच्या वेळीसुद्धा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या वस्तू पोलिंग बूथच्या आतमध्ये नेण्यास बंदी असणार आहे। त्यांच्यावर स्ट्रिक्ट फ्रिस्किंग होईल। अशा कुठल्याही वस्तू त्यांना मध्ये घेऊन जाता येणार नाही। ओके। गाडी सापडली का? नाही, किती क्रमांक? 2205 वरापासून खाली जाते। नमस्ते हो नेते वेळ लागणार आहे हे काय काय सर